सो विथ दिस लेटर सेक्शन म्हणजे आपण एक धड्याच्या अशा मधल्या भागात आलोय असं आपण म्हणू शकतो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पार्ट 2. आपण आज स्टेटमेंट ऑफ पर्पज बद्दल शिकणार आहोत. जसं मी तुम्हाला म्हटलं तर आफ्टर अ ग्रॅज्युएट और पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स स्टुडंट opt for a higher education or research at institution or institute either within the country or abroad. म्हणजे खूपदा लोक जेव्हा ग्रॅज्युएशन होतं त्यानंतर किंवा पोस्ट ग्रॅड होतं तेव्हा त्यानंतर हायर एज्युकेशनसाठी ऑप्ट करतात किंवा रिसर्चसाठी ऑप्ट करतात. रिसर्च इन्स्टिट्यूशन, अनालिटिक फर्म किंवा असं कुठल्याही गोष्टी जे जनरली थोड्याशा अकॅडमिक्सकडे झुकणाऱ्या असतात. मे बी आपल्याच देशात किंवा आपल्या देशाबाहेर. मोस्ट इन्स्टिट्यूशन्स रिक्वायर ऍप्लिकंट्स टू सबमिट स्टेटमेंट ऑफ पर्पज. आणि खूप जास्त ज्या फर्म्स असतात त्या किंवा इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांना आपले जे ऍप्लिकंट असतात त्यांनी स्टेटमेंट ऑफ पर्पज याचा अर्थ कारण असतं की नाही किंवा एखाद्या गोष्टीचा उद्देश, तर तो उद्देश फुलफिल काय आहे ते सांगणारं स्टेटमेंट असं त्यांना सबमिट करायला लागतं. मला वाटतं आजपर्यंत तुम्ही फार वेळा काही स्टेटमेंट ऑफ पर्पज बद्दल ऐकलं नाहीये. हॅव यू? ऐकलंय का तुम्ही? No, ma'am. बर. As the name signifies, the statement of purpose is your personal statement about who you are. तुम्ही कोण आहात आणि हे कशाच्या रिलेटेड चाललंय साधारण याच्याविषयी बोलणारं स्टेटमेंट असतं. तुम्हाला काय इन्फ्लुएन्स करतो तुमचा करिअर, म्हणजे तुमचं करिअर पाथ पुढे नेण्यासाठी तुम्हाला काय इन्फ्लुएन्स करतं, तुमचे प्रोफेशनल इंटरेस्ट काय, तुम्हाला तुमचा प्लॅन काय भविष्याचा, असं सगळं त्यात असतं. An application form asks for candidates' personal data, academic achievements, and related information. The statement of purpose is more detailed presentation by the applicant about himself. It provides the reader, the admission or selection panel faculty, more information to evaluate the applicant. थोडक्यात तुम्हाला चेक करण्यासाठी तुमच्याबद्दल जास्त माहिती प्रोव्हाइड करतं स्टेटमेंट ऑफ पर्पज. काय काय त्या ऍप्लिकंट्सच्या बद्दल यातून समजून येतं, तर त्याचा इंटरेस्ट काय आहे एखाद्या पर्टिक्युलर फील्डमध्ये, आणि तो इंटरेस्ट आपल्या इन्स्टिट्यूशनच्या इंटरेस्ट बरोबर मॅच करतोय का. त्यानंतर एक्सपेक्टेशन रिगार्डिंग द कोर्स. समजा तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताय तर तुमचं एक ह्या कोर्स कडून किंवा त्या जॉब कडून किंवा त्या रिसर्च कडून एक्सपेक्टेशन काय, त्याने एक्सपिरियन्सेस तुमचे पूर्वीचे नोकरीचे इंटर्नशिपचे एक्सपिरियन्सेस काय, तुम्ही कुठे जर डायरेक्ट कॉलेजमधनं जात असाल, वर्क एक्सपिरियन्स नसेल तर आधी तुम्ही कुठल्या फेस्ट मध्ये भाग घेतलाय का, तिथं काही केलंय का, एक्स्ट्रा करिक्युलर काय केलंय, अचिव्हमेंट्स काय आहेत तुमच्या, एरियाज ऑफ इंटरेस्ट काय, पर्सनल युनिकनेस काय, रायटिंग ॲबिलिटी किती आहे तुमच्याकडे, लेवल ऑफ क्लॅरिटी आणि फोकस काय, इनडेप्थ थिंकिंग काय आहे. सो तुम्ही जर विचार केलात तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या असतात. मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांना माहितीये, खूपदा कॉमर्सच्या मुलांना कदाचित, अर्थात मी हे काही ह्याने सांगू शकत नाही, पण हे एक अनालिसिस असतं आणि तुम्हाला कुणाला माहितीये का मला सांगा बर का, मी नाव लिहिते इथे. तुमच्यापैकी कुणाला या अनालिसिस बद्दल माहिती आहे का? No, ma'am. Okay. Let me explain it to you. So, SWOT अनालिसिस यात तुम्हाला काय काय दिसतं, तर SWOT अनालिसिस मध्ये पहिलं दिसतं तुम्हाला स्ट्रेंथ. ओके. नंतर दिसतं W म्हणजे वीकनेसेस और वीकनेस वी कॅन से. त्यानंतर दिसतं अपॉर्च्युनिटीज आणि त्यानंतर दिसतं थ्रेट्स. सॉरी, डू दॅट. थ्रेट्स. थोडक्यात या 4 गोष्टी. स्ट्रेंथ म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या ऍज अ पर्सन म्हणून तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या शक्ती किंवा बलस्थान काय. वीकनेसेस तुमचे वीकनेस काय. ओके, म्हणजे तुम्ही कुठे कमी पडता.
तिसरं अपॉर्च्युनिटीज. तुमच्याकडे काय काय अपॉर्च्युनिटीज आज आहेत आणि उद्या येऊ शकतात, आणि थ्रेट्स त्या अपॉर्च्युनिटीजना आणि तुमच्या प्रगतीला हॅम्पर करणारे धोके कोणते आहेत. मे बी ते तुमच्याकडनंच असतील, मे बी तुम्हाला कसली भीती असेल. सो ह्या गोष्टीचं जे अनालिसिस असतं त्याला स्वॉट अनालिसिस असं म्हटलं जातं. ओके, यू गेट इट, स्वॉट अनालिसिस. प्रत्येकाचं एक एक लेटर. आणि एसओपी इज लाईक दॅट. तुम्ही हे जेव्हा सगळं, म्हणजे मी तर असं म्हणेन की मे बी असं असेल की तुम्ही कदाचित तुमच्या स्वतःसाठी पण हे करत नसाल. ओके, इन अ वे व्हॉट आय एम सेइंग इज, कदाचित तुम्ही जॉबसाठी वगैरे करत नसालही हे. इट्स नॉट नॉट नो प्रॉब्लेम अबाउट इट. ओके, पण कदाचित तुम्ही जर बघितलं तर तुम्ही म्हणजे स्वतःच माहिती करून घेणं हे गरजेचं असतं ना. लाईक आपण म्हणू शकतो की माझं एकदा मला हे अनालिसिस कळलं की मला काय विकनेस आहेत ते मला सुधारता येतात. मला थ्रेट्स कडे लक्ष ठेवता येतं, काय थ्रेट्स येणार आहेत, आणि त्याप्रमाणे ऍक्ट करता येतं. सो म्हणजे हे खूप हे खूप जेनेरस गोष्ट आहे आणि हे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि असं स्वोट अनालिसिस आपल्याला एक काय म्हणू आपण, दर 1-2 वर्षांनी वगैरे करायला हरकत नाही. रादर केलं पाहिजे प्रत्येकाने, की इज इट गुड, इज इट बॅड, व्हॉट्स अँड व्हॉट. ओके, सो ऑलवेज रिमेंबर, तशा प्रकारेच सगळ्या गोष्टी स्वोट अनालिसिस मध्ये येतात. देन ड्राफ्ट युअर स्टेटमेंट ऑफ अ पर्पज विथ आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय काय क्वेश्चन्सना तुम्हाला उत्तर द्यायचं असतं या पर्पज मधनं. तर डिस्क्राईब युअर मेन अकॅडमिक इंटरेस्ट, अकॅडमिक स्ट्रेंथ अँड लिमिटेशन्स. सो तुम्हाला तुमची अकॅडमिक इंटरेस्ट काय, अकॅडमिक स्ट्रेंथ काय आणि लिमिटेशन्स काय हे डिस्क्राईब करायचं असतं त्यातून. त्याच्यानंतर एक्सप्लेन द स्टडी फॉर दिस कोर्स इन द पर्टिक्युलर फील्ड. एक्सप्लेन वाय यू हॅव चोजन दॅट युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑर इन्स्टिट्यूशन. तुम्हाला याच कॉलेजमध्ये का यायचंय, ओके, त्याच युनिव्हर्सिटीमध्ये का, त्याच इन्स्टिट्यूशनमध्ये का, तुम्ही हा कोर्स पर्टिक्युलरली का शिकायचा ठरवलाय, त्याचा तुम्हाला कसा उपयोग होणार आहे. देन स्पेसिफाय व्हॉट युअर पर्सनॅलिटी पर्सनली होप टू अकम्प्लिश ड्युरिंग स्टडी हिअर. म्हणजे जर समजा असा विचार करा की या कॉलेजमध्ये येताना तुम्हाला फक्त डिग्री हे उद्देश असेल, देन इट इज लाईक हाफ वे गो. फक्त कॉलेज हे डिग्रीसाठी जॉईन केलं जात नाही. वेगवेगळे उद्देश असतात जे अकम्प्लिश केले जातात. सो तुमचे पर्सनली तसे काय उद्देश आहेत, आणि जर तुम्ही, मला वाटतं हे खरं तर तुम्हाला कधीतरी 12वीत सांगायला हवं, किंवा आज इट्स अ गुड थिंग की तुम्हाला SY मध्ये कळतंय, तुमच्याकडे अजून 1 वर्ष आहे. सो इफ यू वॉन्ट यू कॅन प्रिपेअर वन SOP फॉर युअर सेल्फ. फर्स्ट ऑफ ऑल, की तुम्ही हे सगळे क्वेश्चन जे आहेत दिलेले हे 4, त्या क्वेश्चनची आन्सर तरी फाइंड आउट करू शकाल, आणि मग तुम्हाला कळेल की हे या गोष्टी तुम्ही फुलफिल करताय का. ओके, मग तुम्हाला लक्षात येईल कदाचित तुम्ही फुलफिल करत नाही आहात. मग एखादी गोष्ट जर फुलफिल करत नसाल तर तुम्ही त्याला काय कारण द्याल. सध्याच्या काळात पॅन्डेमिक, लॉकडाऊन, आमचं कॉलेज उघडच नाहीये. पण तुम्ही लक्षात ठेवा की बाहेरचे लोक सगळेजण हे अचीव्ह करतायत, म्हणजेच तिथे तुम्ही कारण देताय ही कॅटेगरी येऊ शकते. आणि म्हणूनच स्वतःशी ऑनेस्ट राहणं. यात आपल्याला समजतं मी एखाद्या फील्डमध्ये आळशी झालोय का किंवा झालीये का, मला कुठे काम करायला हवंय, माझी प्रोग्रेस कुठे कमी पडते. तुम्ही जगातल्या कुठल्याही प्रकारच्या करिअरचा म्हणजे हे निवडा ऍस्पेक्ट, पण SOP तुम्हाला खूप जास्त हेल्प करून जातं. याच्याच सारखं एक दुसरं गोष्ट असते ज्याला फिशबोन डायग्राम असं म्हणतं. तुम्हाला माहितीये का ती मला माहित नाही. हॅव यू लर्न अबाउट इट, फिशबोन डायग्राम? अच्छा, नाही माहितीये तुम्हाला, राईट. हे पीपल्स तुम्हाला विचारते, उत्तर ऍटलिस्ट तुम्ही शिकलात की नाही ह्याचं उत्तर तर देऊ शकता, नाही किंवा होय मध्ये, नाही का. इतकं काही झोपून नो जायची गरज नाहीये. नो मॅम. हे पहिलं आधी सोडलं पाहिजे, माहितीये का तुम्हाला, की मला उत्तर देताना मला तुमच्याकडून लिटरली मला कधी कधी वाटतं आय एम बेगिंग यू, लाईक द्या ना उत्तर द्या, उत्तर द्या, उत्तर द्या. आणि ते पण कुठले इंटेलेक्च्युअल प्रश्न नसतात, इव्हन सिलेबस मधले पण प्रश्न नसतात. जाऊ दे.
सो फॉर्मॅट ऑफ रायटिंग स्टेटमेंट ऑफ पर्पज कशा प्रकारे लिहिला जातो, तर पहिला पॅरेग्राफ काल मी तुम्हाला पाठवलं होतं आणि तुम्हाला विचारलंही नाही की तुम्ही रीड केलंय का, आणि फॉर दॅट मॅटर फक्त 3-4 मुलांनी रीड केलेलं असतं ते. त्यामुळे आणि मला असं वाटतं एखादा धडा तुम्हाला शिकायला द्यायला हरकत नाही सेल्फ स्टडीसाठी. बरोबर आहे ना? तसंच करायचं ठरवलंय आता मी. सो फर्स्ट पॅरेग्राफ काय, व्हॉट इज युअर एम इन लाईफ, तुमचं लाईफमध्ये एम काय आहे, युअर करिअर गोल, फॉर एक्झाम्पल टू परस्यू पोस्ट, तुम्ही काय करिअर परस्यू करणार आहात. ओके, देन पोस्ट ग्रॅज्युएट और डॉक्टरल स्टडीज इन दॅट फील्ड, म्हणजे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज काय, डॉक्टरल स्टडीज काय असणार आहे. यू हॅव टू ऑल्सो इन्क्लूड वाय चोजन दिस फील्ड, फॉर एक्झाम्पल, म्हणजे ओव्हरऑल हे सगळं तुमच्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये येणार आहे. सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्ही जर बघितलं, एक सेकंड, तर सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुमचं एक्सेलन्स अकॅडमिक्स मधलं काय आहे, तुम्ही काय काय अकॅडमिक्स मध्ये अचीव्ह केलंय. समजा असाल तर 12th मार्क काय आहेत, किंवा का तुम्ही हे पर्टिक्युलर फील्ड चूज केलंय, त्यासाठी तुम्ही आत्ता कोणता डिप्लोमा करताय का, सर्टिफिकेट कोर्स केलाय का. सो राईट इन शॉर्ट अबाउट सब्जेक्ट कव्हर, तुम्ही काय काय सब्जेक्ट कव्हर केले ड्युरिंग द बॅचलर्स. बॅचलर्स डिग्रीमध्ये काय काय केलंय ते. थर्ड पॅरेग्राफ मध्ये अबाउट युअर प्रोजेक्ट्स डन, काय प्रोजेक्ट्स केलेत, आमच्याकडे काहीच केलेलं नाही, आम्ही काही प्रोजेक्ट करत नाही, असं लिहायला लागेल तुम्हाला खरं सांगायचं तर. सो अबाउट युअर प्रोजेक्ट्स डन, युअर प्रॅक्टिकल ट्रेनिंग, your paper presentations, seminars, synopsis, symposiums attended, include any technical awards got, publication, reading related journals. So try to link everything with your interested field. Make the paragraph quite technical. I keep updating my knowledge by reading dash such and such journals. Technical advancement, show your know-how about the latest. This paragraph should also relate all this to your final aim of doing research work, or in a way त्या इन्स्टिट्यूशन किंवा कॉलेजला जॉईन होण्याचं तुमचं जे फायनल एम असेल ते. सो हा थर्ड पॅरेग्राफ मध्ये तुमचा असला पाहिजे. फोर्थ पॅरेग्राफ मध्ये काय असलं पाहिजे, इट शुड शो युअर टेक्निकल स्किल, मॅनेजरियल स्किल, स्किल टू हँडल 2 or 3 सबऑर्डिनेट्स, रिझल्ट ओरिएंटेड टीम डेव्हलपमेंट, म्हणजे या फोर्थ पॅरेग्राफ मध्ये तुमची स्किल्स दिसली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे जे तुमच्याकडे आहेत, केक बनवणं, त्याच्यावर आयसिंग करणं, फुलं काढणं त्याच्यावर, म्हणजे मला या आर्ट बद्दल प्रचंड अशा प्रकारचा आदर आहे. पण तुम्ही सगळेजण बेकरी उघडणार नाही आहात किंवा 5 minutes क्राफ्ट बघणार नाही आहात फॉर दॅट मॅटर. देन फिफ्थ पॅरेग्राफ काय आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. Students should include interest in sports, dramas, music, etc. Should include social activities like being a member of any social club like Lions, Rotary Club, Giants. सो वेगवेगळ्या प्रकारचे सोशल क्लब असतात. आर यू एनी पार्ट ऑफ इट, कुठल्या एनजीओचा पार्ट आहात का तुम्ही, कधी तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्पला गेलात का, रिलीफ कॅम्पला म्हणजे पुनर्वसन कॅम्प तसे गेलात का. ऑर्गनायझेशनल ॲबिलिटी टू ऑर्गनाइज अन इव्हेंट ऑफ युअर कॉलेज, एखादा कॉलेजचा इव्हेंट आहे त्याच्यासाठी गेलाय का. शो युअर इंटरेस्ट इन रिसर्च ऍक्टिव्हिटी ऑफ द इन्स्टिट्यूशन, यूज गुड लँग्वेज अँड शो युअर इनहेरंट स्किल्स. सो 6th पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटीज फॉर द इन्स्टिट्यूशन दाखवायच्या असतात. छान चांगली लँग्वेज, तुमची इनहेरंट स्किल त्यात प्रेझेंट करायचे असतात. यू हॅव टू मॅच युअर इंटरेस्ट विथ युअर रिसर्च ऍक्टिव्हिटी ऑफ इन्स्टिट्यूशन. तुम्हाला तुमचा इंटरेस्ट आणि रिसर्च ऍक्टिव्हिटीचं जे काही एम असेल त्या दोघांना मॅचअप करायचं असतं. सो त्याच्या आधी पहिली गोष्ट त्या इन्स्टिट्यूशनची वेबसाईट चेक करा. काय काय त्या वेबसाईटवर दिलंय, त्यांचे स्वतःची गोल्स काय, ती गोल्स आणि तुमची गोल्स शक्यतोवर मॅच होऊ द्या, तशाच फील्ड निवडा. आणि तुमची 10 वर्ष या इन्स्टिट्यूशन बरोबर व्हिज्युअलाइज तर करा. होईल की नाही माहित नाही, 10 वर्ष व्हिज्युअलाइज करायला हरकत नाही. अँड द लास्ट पॅरेग्राफ, एंडिंग पॅरेग्राफ, अबाउट बिंग गिवन चान्स टू अटेंड द इन्स्टिट्यूशन, आस्क फॉर द फायनान्शियल असिस्टन्स. एंड इट विथ द सेंटेन्स लाईक आय लुक फॉरवर्ड. सो ओव्हरऑल तुम्ही त्याच इन्स्टिट्यूशनकडे विचारू शकता तुमच्या फायनान्शियल असिस्टन्ससाठी, तुमच्या रिसर्च प्रोजेक्टला किंवा असं. सो इथे जे तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलंय, सॅम्पल स्टेटमेंट ऑफ पर्पज, हे PhD मॅनेजमेंटचं SOP आहे.
म्हणजे ज्याला डॉक्टरेट मॅनेजमेंटचा एसओपी म्हणतात. मला वाटतं हे फंडिंगसाठी ऍप्लिकेशन असणार आहे. तुमच्यासाठी हे मी समोर ओपन ठेवलंय. तुम्हाला त्यातला पहिला पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि त्यात काय काय लिहिलंय ते मला सांगायचंय. आय जस्ट स्टॉप रेकॉर्डिंग. सो तुम्हाला जर भीती वाटत असेल रेकॉर्डिंगच्या वेळी बोलायची तर तुम्हाला तसं वाटणार नाही. मॅम. सो मला सांगा तुम्हाला दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय काय दिसून येत आहे. इन अ वे त्यांनी काय काय लिहिलंय त्याने तिने व्हेअर इट इज. सेकेंड पैराग्राफ में बोलता है कि मैं मैथ्स और फिजिकल साइंस स्कूल में ही मैंने इंट्रोड्यूस हुआ उससे. उसके बाद मैंने उसी फील्ड में अपना करियर सोचा कि करूँ. उसके बाद मैंने JEE दिया जिसमें मैंने 0.25% नियरली टॉप किया और 1 लाख स्टूडेंट्स में से जिन्होंने उसमें एग्जाम दी थी उसमें से. एक्झॅक्टली. सो सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला कळतं की IIT का म्हणजे त्याची जी पूर्वीची इन्स्टिट्यूशन होती ती एलिट अतिशय महत्वाची चांगली कशी होती. ओके. आणि त्यामुळे त्याला तसा स्कोप मिळाला पुढे. सो अंडर ग्रॅज्युएट त्याने IIT मुंबई मधनं केलंय आणि ते सांगण्यासाठी त्याने काय दाखवलंय की जगात म्हणजे जगात नाही म्हणतात पण टॉप 25% लोक जे JEE मध्ये सिलेक्ट होतात. तुम्हाला माहितीये JEE मेन्स JEE ऍडव्हान्स. तर ते नियरली असे कितीसे स्टुडंट असतात जे 1 लाख लोक ऍडमिशन घेतात. सॉरी एक्झाम मध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्यातले फक्त 0.25% लोक टॉप रँक करतात. म्हणजे 25% नाही. हे 1% सुद्धा पावभाग असा विचार करा. म्हणजे सिमिलरली सांगायचं झालं तर ह्यातला 1% म्हणजे 1000 होतात आणि 1000चा पावभाग म्हणजे 250 लोक फक्त ऍक्सेप्ट केले जातात. ओके. सो अशा प्रकारचं कठीण लेवलवरनं तो पार केलाय त्याने. त्यानंतर त्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार अटेंड केलेत रिगार्डिंग इट. सो लाईक प्रोडक्टिव्हिटी मॅनेजमेंट. पुढेच बघितलं तुम्ही तर त्याने वेगवेगळ्या प्रोजेक्ट केलेत. एरिया डिसिजन सपोर्ट सिस्टीम फॉर सॉरी क्वालिटी कंट्रोल. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्याने वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं जी वाचली ज्याच्यामुळे त्याला PhD करण्यासाठी पुढे स्कोप मिळाला. सो इट इज स्किनर्स मॅन्युफॅक्चरिंग इन कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी. नंतर डेमिंग्स आउट ऑफ क्रायसिस, गॉल्ड्रॉट्स द गोल अँड फायनली त्यामुळे त्याला PhD करावं असं वाटलं. सो तो सांगतोय की त्याला कसं चांगल्या पद्धतीने हाऊ ही वॉज ड्रिव्हन टू द PhD. कारण त्याला त्याच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ते करायचं होतं. ओके. आता तुमच्या समोर हे पुढचे 2 पॅरेग्राफ ओपन आहेत. पास्ट वर्क पासून स्पेशलायझेशन. रीड इट. So as I was saying, the underlined part is the crux of the or gist of those paragraphs. आणि त्यात ते दाखवलंय पास्ट वर्क विषयी. त्याच्या एज्युकेशन क्रायटेरियातून त्यांनी काय काय घेतलं जसं की ज्युनियर सिनियर इयरच्या इंटिग्रेटिव्ह प्रोजेक्ट आणि सेमिनार बद्दल. त्यानंतर त्याच्याकडे काय क्वालिटीज आहेत, काय स्ट्रेंथ आहेत. मग अशी जेव्हा मी तुम्हाला SWOT अनालिसिस बद्दल सांगितलं ते. अँड देन this will prove very valuable because an integral part of being researcher and teacher is to perceive the balance between theory and practice. So theory आणि प्रॅक्टिस किंवा प्रॅक्टिकल यातला बॅलन्स कसा साधायचा हे त्याला माहितीये. त्याच्याकडे अनालिटिकल रिगर आहे अँड इंट्युएशन आहे. सो ही सगळी त्याची स्किल्स आहेत जो तो आता आपल्या पुढे प्रमोट करायचा प्रयत्न करतोय. अपॉर्च्युनिटी काय, त्याला PhD करायचं ही त्याची अपॉर्च्युनिटी आता. सो कम्युनिकेशन स्किल्स ही सुद्धा त्याची चांगली आहेत, आर गुड. अँड लाईक त्याला एक्सप्रेस करायला आवडतं त्याच्या आयडिया, त्याच्या कन्सेप्ट ओरल आणि रिटर्न फॉर्म मध्ये. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की PhD करण्यासाठी ओरल रिटर्न फॉर्म कुठल्याही प्रकारचं पुढचं शिक्षण घेण्यासाठी ओरल आणि रिटर्न तुम्हाला दोन्हीचाही समान मेळ साधायला लागतो. सो त्याला तो मिळतोय. सो तुमच्या लक्षात आलं कशा प्रकारे हा पॅरेग्राफ एक्सप्लेन केलाय. लेट मी जस्ट. Yes, ma'am. सो जर तुम्ही बघितलं तर ह्याच्या पुढचा पॅरेग्राफ आपण जाऊया. वाव, मला वाटलं होतं आपण पुढच्या धड्यावर जाऊ आणि इट्स नॉट थिंकिंग. ओके. हा बघा,
हा पुढचा पॅराग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवते. सो द Cranert Graduate School of Management is one of the best schools of management in the world with the strong orientation towards research. म्हणजे आता तो जिथे अप्लाय करतोय ती. The diversity of research interest in the operation management group is of a particular interest to me. The eminent faculty and the individualized nature of the doctoral program will definitely bring out the best in me. I would like to reiterate that I possess a background, the ability, and the motivation to make a significant contribution to operation management. I hope you will take a favorable decision regarding my admission to the PhD program, and I look forward to joining the Cranert Graduate School of Management and Purdue University. सो थोडक्यात सांगायचं झालं तर ही इज ट्राइंग टू परस्यू की तुम्ही मला कशा प्रकारे ऍडमिशन दिली पाहिजे. ओके. आणि अर्थातच म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं असलं पाहिजे याच्याबद्दल दिलेली ही माहिती आहे. आणि होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल आतापर्यंत काय आपण बघितलं ते. तुम्ही असं स्टेटमेंट ऑफ पर्पज बनवणार असाल, मला चेक करायला पाठवणार असाल, वेल अँड गुड, डू इट, आय विल चेक इट. नेक्स्ट पार्ट इज रेझ्युमे. रेझ्युमे इज अ सिलेक्टिव्ह रेकॉर्ड ऑफ अन इंडिव्हिज्युअल्स बॅकग्राऊंड. आता तुम्हाला रेझ्युमे काय काय असतं किंवा रेझ्युमेची ओळख करून देणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही, पण जरी ज्यांना माहित नाहीये तुमच्या अकॅडमिक अचीवमेंट्स, तुमचे एक्सपिरियन्सेस, प्रोफेशनल ट्रेनिंग, इंटर्नशिप, स्किल्स, ॲबिलिटीज, अचीवमेंट्स, तुमच्याकडून मिळालेले रेफरन्सेस, हे सगळं तुम्ही रेझ्युमे मध्ये इंट्रोड्यूस करता. ऍज अ तुमच्या ते पोटेन्शियल एम्प्लॉयरला तुम्ही ते सांगत असता. सो जॉब इंटरव्ह्यूच्या वेळी रेझ्युमे नेहमीच तुम्हाला हेल्प करतं. लेट्स गो टू द नेक्स्ट PDF. तुमच्या समोर बायोडेटा, करिक्युलम वायटे, दॅट इज CV, आणि रेझ्युमे बद्दल माहिती आले का तुमच्या समोर 7.1 असं? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So the 3 words mentioned above are used interchangeably for the sheet of accompanies the application letter. म्हणजे application letter बरोबर ही सगळी लिस्ट अटॅच केली जाते. बायोडेटा इज अ कम्प्लीट रेकॉर्ड ऑफ कॅन्डिडेट, डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, फॅमिली बॅकग्राऊंड, म्हणजे बायोडेटा मध्ये सगळीच बाकीची माहिती असते. CV, करिक्युलम वायटे, कॉमनली रेफर्ड CV obviously, is a longer 2 or more pages, more detailed synopsis than the resume. It is more academic in nature and gives importance to the एज्युकेशनल बॅकग्राऊंड. सो CV हे साधारण 1 ते 2 पेजेसचं खूप डिटेल्ड अकॅडमिक बॅकग्राऊंड तुमची सांगणारं लाईक सिनॉप्सिस असतं. आणि रेझ्युमे तिथे हे केलंय. ओके. सो अ रेझ्युमे इज सपोज टू अ लिस्ट अँड गिव्ह इम्पॉर्टन्स टू द कॅन्डिडेट्स प्रोफेशनल एक्सपिरियन्स. म्हणजे थोडक्यात तुम्ही बायोडेटा पासून सुरुवात करता तुमच्या करिअरमध्ये आणि हळूहळू तुम्ही CV पर्यंत पोहोचता, जिथे तुमचे किंवा हळूहळू तुम्ही रेझ्युमे पर्यंत पोहोचता. आणि मग ते जशी गरज असेल तसं, जिथे अकॅडमिक रेकॉर्डची गरज आहे तुम्हाला अकॅडमिक रेकॉर्ड द्यावं लागतं, आणि जिथे तुमच्या फक्त प्रोफेशनल एक्सपिरियन्स काउंट केला जातो तिथे CV दिला जातो. ओके. सो तुम्ही जर बघितलं तर रेझ्युमेचे टाईप असतात: क्रोनॉलॉजिकल रेझ्युमे, फंक्शनल रेझ्युमे आणि कॉम्बिनेशन रेझ्युमे. ओके. इन क्रोनॉलॉजिकल मध्ये डिस्क्रिप्शन ऑफ अ करंट ऑर मोर रिसेंट जॉब इज गिवन फर्स्ट. म्हणजे असा विचार करा, पहिले तुम्ही आत्ता कुठे या क्षणी करंट काम करताय, करंट कुठे शिकता आहात त्याच्याबद्दल दिलं जातं, आणि मग तुम्ही हळूहळू मागच्या वर्षी काय केलंय किंवा असं जाता तुम्ही काय कधी अचीव्ह केलंय. सो समजा तुमच्यासाठी असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन कधी केलं, मग 12वी, मग 10वी. सो दॅट इज क्रोनॉलॉजिकल रेझ्युमे. This type is more appropriate when your work experience is long and closely related to your job objective. So जेव्हा तुम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्स असतो तेव्हा हे प्रिसाइज असतं क्रोनॉलॉजिकल. हल्ली खूपदा क्रोनॉलॉजिकलच वापरतात, कारण कुणालाही तुम्ही 4थीची स्कॉलरशिप मिळवलीत का, 7वीची मिळवलीत का, तुम्ही 3रीत असताना चित्रकला स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलात का, प्रोफेशनल लाईफचा विचार करता. माझ्या दृष्टीने या सगळ्या गोष्टींना महत्व आहे, पण प्रोफेशनली याबाबत फार महत्व दिलं जात नाही. म्हणून तुम्हाला खूप ठळक अशा गोष्टी तिथे मेन्शन करायला लागतात. कारण लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा जॉब इंटरव्ह्यू साठी एखादं लेटर किंवा एखादा रेझ्युमे पाठवता
त्या माणसासमोर 1000-500 असे प्रचंड रेझ्युमे आलेले असतात. सो त्याला प्रत्येक वेळी पेज उलटत बसायला आणि लिस्ट वाचायला वेळ नसतो. तुमच्या त्यात ठराविक गोष्टी खूप ठळक झाल्या पाहिजेत, हे महत्वाचं आहे. So functional resume in this type of work experience is in this type the work experience is organized by the function. म्हणजे अकाउंटिंग अँड सुपरवायझिंग हे एक फंक्शन आहे. तर त्यात तुम्हाला कोणती कोणती स्किल्स आहेत, लाईक कम्युनिकेशन स्किल्स, इंटरपर्सनल स्किल्स. सो अशा प्रकारे फंक्शनल रेझ्युमे करणं आजकाल फार कमी वेळा असं फंक्शनल रेझ्युमे दिसतं. ओके, दिस टाइप is appropriate when you are changing or moving into entirely different line of work. So तुम्ही जेव्हा करिअर डायव्हर्सिफाय करत असता, लाईक तुम्ही समजा मेकॅनिकल इंजिनियर आहात अगेन आणि तुम्ही ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये जात असाल कम्प्लीट वेगळं, किंवा तुम्ही खूप लॉंग गॅप नंतर एम्प्लॉयमेंट सीक करत असाल, देन ऑल्सो फंक्शनल रेझ्युमे उपयोगी येऊ शकतो. अँड देन कॉम्बिनेशन रेझ्युमे, दिस टाइप ऑफ रेझ्युमे इज कॉम्बिनेशन ऑफ क्रोनॉलॉजिकल अँड फंक्शनल. जनरली कॉम्बिनेशनच वापरला जातो. ओके, सो हे झाले टाइप्स ऑफ रेझ्युमे. कोणते कोणते म्हटले मी, मला सांगा. पहिला टाइप कोणता आहे? क्रोनॉलॉजिकल. Chronological is व्हेरी गुड. सगळ्यांनी उत्तर द्या बरं का, नाही तर मी लहान मुलासारखे प्रश्न विचारत राहीन तुम्हाला. दुसरा टाइप Chronological. फंक्शनल. functional resume. व्हेरी गुड. आणि तिसरा Combination झकास. हे लक्षात घ्या. हे सगळं तुम्ही लक्षात घेऊन जर समजा तुम्ही केलं तुमच्या स्वतःसाठी तर त्याचा उपयोग आहे. सो पार्ट्स ऑफ रेझ्युमे काय काय असतं, तर पहिलं हेडिंग असतं, मग तुमची पोझिशन सॉर्ट, तुम्ही काय पोझिशन साठी अप्लाय करताय, तुमची करिअर ऑब्जेक्टिव्ह काय, एज्युकेशनल वर्क एक्सपिरियन्स काय, स्पेसिफिक स्किल्स काय, मग तुमचे अचिव्हमेंट्स काय, तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज केल्यात, तुमचे इंटरेस्ट काय, आणि तुम्ही कोणाच्या रेफरन्सने इन द सेन्स तुम्हाला कोण प्रमोट करू शकतं. मी ज्यांना कॉल केला आणि तुमच्याबद्दल ते चांगलं बोलतील असं लोक कोण आहे. यात तुमच्या आई बाबांचा नंबर देऊन चालत नाही बरं का. जनरली तुम्हाला प्रोफेशनल लोकांचा नंबर द्यायला लागतो. नंबर म्हणजे नंबर मेल जे काही विचारलेलं असतं ते. सो हे रेझ्युमे मध्ये काय केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे नाही, तुम्ही जर बघितली तर ही दिस इज लाईक लॉंग 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 लिस्ट. आपण ती बघूया. आय विल रीड इट आउट. सो पहिलं, इट शुडंट बी टू लॉंग, इट शुड नॉट एक्सेड 2 पेजेस जनरली. सो खूप लांब बसला नाही पाहिजे. माझं तर म्हणणं एकच पेज, पण ठीक आहे, लेट्स बी जेनरस. 2 पेजेस पेक्षा मोठा नसला पाहिजे. सीव्ही शुड बी ट्रू अँड फॅक्च्युअल. कोणाला तरी स्विमिंग येत नाहीये आणि तरी स्विमिंग त्यात घालणं ह्याला काहीच अर्थ नाहीये. मी अतिशय उत्तम गिटार प्लेअर आहे, पण मला गिटार कशी दिसते हेच माहित नाही. सो असं चालणार नाही. सो सीव्ही मध्ये ज्या फक्त खऱ्या गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत, त्याच फक्त टाकणं गरजेचं आहे. द फर्स्ट पेज शुड कंटेन इनफ पर्सनल डिटेल्स फॉर द रिक्रुटमेंट कन्सल्टंट और पोटेन्शियल एम्प्लॉयर टू कॉन्टॅक्ट यू इझिली. सो पहिल्याच पेजवर अतिशय महत्वाच्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी जे डिटेल गरजेचे आहेत, तुमचा नंबर, तुमचा मेल आयडी, मे बी तुमचा ऍड्रेस, हे आले पाहिजेत. यात तुमचा ब्लड ग्रुप आणि एक्सेट्रा गोष्टींची गरज नसते. चूज अ फॉर्मॅट दॅट हायलाइट्स की स्किल, की कॉम्पिटन्सीज, की अचिव्हमेंट्स अँड की ॲट्रिब्यूट्स. अशा प्रकारचा फॉर्मॅट किंवा टाईप चूज करा ज्यात तुमची स्किल्स दिसून येते, कॉम्पिटन्सीज म्हणजे तुम्ही कशात चांगलं काम करू शकता ते दिसून येईल, तुमच्या की अचिव्हमेंट्स काय आणि तुमचे की ॲट्रिब्यूट्स काय हे दिसून येईल. ओके, आपलं 1 मिनिटानंतर मीटिंग कट होणार आहे बरं का. त्यानंतर आपण उद्याला भेटूया आणि मी तुम्हाला हे देणार आहे, तुम्ही लिहून यायचंय. ओके, कुठे होतो आपण? युअर एम्प्लॉयमेंट बॅकग्राऊंड शुड बिगिन युअर करंट जॉब अँड वर्क बॅकवर्ड, म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. लिस्ट ऑल रिलेव्हंट क्वालिफिकेशन्स, डू नॉट इन्क्लूड निगेटिव्ह और इरिलेव्हंट इन्फॉर्मेशन. गरज नसलेल्या गोष्टी बिलकुल सीव्ही मध्ये नसल्या पाहिजेत, निगेटिव्ह गोष्टी नाहीत, आणि अतिशय रिलिव्हंट क्वालिफिकेशनच असली पाहिजेत. मला चमचा लिंबू स्पर्धेत पहिला नंबर मिळाला होता, हे रिलिव्हंट क्वालिफिकेशन सीव्हीत टाकायला नसतं. ओके, इन्क्लूड डिटेल्स फॉर ट्रेनिंग और स्किल डेव्हलपमेंट इव्हेंट्स अटेंडेड. सॉरी, तुम्हाला अटेंडन्स तुम्हाला व्हिडिओच्याच खाली लावायला लागणार आहे. तुमचे स्किल्स ट्रेनिंग जी अटेंड केली आहे ती सगळीच्या सगळी यात इन्क्लूड करायला लागतात. तुमचे पर्सनल डिटेल्स, यूज अ व्हेरी गुड क्वालिटी